केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सूर्यघर वीज योजनेला गगनबावडा तालुक्यातून अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळतोय। महावितरणने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गगनबावडा विभागातील तब्बल 3248 घरगुती ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत। गगनबावडा तालुक्याच्या ग्रामीण भागातून स्मार्ट सूर्यघर योजनेला मोठी मागणी असून पात्र ग्राहकांनी महावितरण कार्यालयात संपर्क साधून आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सौर ऊर्जेचा लाभ देण्यासाठी भरघोस अनुदान दिलं जातंय। ज्या कुटुंबांचं मासिक वीज बिल 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांना तब्बल 90 ते 95% अनुदान मिळणार आहे। 1 किलोवॅट सौर प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 30,000 रुपये तर राज्य सरकारकडून 10 ते 17,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य थेट मिळणार आहे। या 1 किलोवॅटच्या संचातून दरमहा किमान 120 युनिट विजेची हमखास निर्मिती होणार आहे। सौर पॅनेलमुळे घरचं वीज बिल तर पूर्णपणे माफ होईलच, शिवाय घरातील वापराव्यतिरिक्त शिल्लक राहिलेली वीज महावितरणला ग्रीडद्वारे विकता येणार आहे। या अतिरिक्त विजेच्या विक्रीतून ग्राहकांना दरमहा हक्काचं आर्थिक उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। 25 वर्षांच्या दीर्घकालीन हमीसह मिळणारी ही मोफत वीज गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटला मोठी उभारी देणारी ठरेल असा विश्वास आहे। या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। गगनबावडा तालुक्यात एकूण 6,637 इतके पात्र लाभार्थी ग्राहक असून तिसंगी विभागात 3,248 तर गगनबावडा विभागात 3,248 इतके पात्र ग्राहक आहेत। या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 90% ते 95% पर्यंत सूट मिळणार असून सौर प्रकल्पाची तब्बल 25 वर्ष हमी देण्यात येणार आहे। महिन्यामध्ये 1 किलोवॅट संचातून किमान 120 युनिट वीज निर्माण होणार आहे। त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील पात्र नागरिकांनी कोणत्याही विलंबाशिवाय महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी आणि आपली नोंदणी तातडीनं निश्चित करावी असं आवाहन महावितरणच्या स्थानिक प्रशासनानं केलंय।